लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. चहा टपऱ्यांवर, चावडीवर, पारावर खासदार कोण होणार याची चर्चा सुरू आहे. अशातच सांगलीचा खासदार कोण होणार यावर पैज लावणे दोन मित्रांना महागात पडले आहे. ही पैज दोघा मित्रांच्या अंगलट आली आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये जुगार अधिनियम अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलानी असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा मित्रांची नावे आहेत. दोघांनी आपल्या बुलेट आणि युनिकॉर्न गाड्या एकमेकांना देण्याची पैज लावली होती. या पैजेसाठी लिहिलेला मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केला होता. आता या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय. पैज लावून ती सोशल मीडियावर व्हायरल करणे हे दोघा मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे. शिरडोण येथील जाधव यांनी संजय काका पाटील हे निवडून येतील तर गौस मुलानी आणि विशाल पाटील हे निवडून येतील अशी पैज लावली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी पोलिसांना या मित्रांवर गुन्हा दाखल करून त्यांच्या पैजेचा निकाल लावलाय. 2019 मध्ये झालेल्या सांगलीच्या निवडणुकीतही मिरज येथील दोघांनी कोण निवडून येणार याबाबतची पैज लावली होती. त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी 1 लाखाची पैज लावली होती. त्यासाठी त्यांनी नोटरीही करून घेतली होती. निकालानंतरच्या तारखेचे एकमेकांच्या नावाचे चेकही त्यांनी देऊन टाकले होते. मात्र या दोघांनी स्वतःच्या फायद्याकरिता पैज लावून 100च्या स्टॅम्पवर सह्या केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.